ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 छातीच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे ती एकदम सविस्तरपणे आणि एकदम नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप खास अशी उपयुक्त माहिती सहित दाखवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीची आपण पूर्ण कटिंग करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका। चला तर पाहूया, आता कटिंगला करूया सुरुवात आपण। हे पहा, आता इकडे आपण असा पेपर घेतलेला आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला तयार उंची जी आहे ती 14 इंच हवी आहे। 38 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे, प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेली आहे, म्हणजे 15 इंचावरती व्यवस्थित पहा असं 15 इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेले आहे। सेम त्याच पद्धतीने थोडंसं अंतर सोडून पुढच्या बाजूने करून घ्यायचं आहे, जेणेकरून पहा आपली रेषा जी आहे ती एकदम सरळ येणार आहे, मागे पुढे होणार नाही आहे। त्यानंतर पहा, आता आपण इकडे शोल्डर जे आहे ते 5.5 इंचावरती घेतलेले आहे। त्याच पद्धतीने थोडंसं खालच्या बाजूला जाऊन 5.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं। त्यानंतर पहा, आता मुंडा जो आहे तो आपण घेणार आहोत 6 इंचावरती। 38 चेस्टसाठी 6 इंचावरती मुंडा घ्यायचा आहे, 5.5 इंचावरती शोल्डर घ्यायचा आहे। आता 38चा चौथा भाग जो आहे तो येणार आहे 9.5 इंच, प्लस 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंग देणार आहोत, म्हणजे झालं हे पहा 11 इंचावरती। आता इथे 38च्या मापाचं जे कटिंग आहे यावरती तुम्ही 40 छातीच्या मापाचाही ब्लाऊज कटिंग करू शकता। फक्त जी शिलाई मार्जिंग आहे ते फक्त तुम्हाला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, परंतु नाही केलं तरी चालणार आहे। नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे। आपल्या नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो 40 वरती दाखवणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला सेम तेवढंच मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर पहा, आता शोल्डर जे आहे ते शोल्डर आपण घेतलेले आहे। गळ्या शोल्डरच्या साईडला आपण गळ्या रुंदी 2.25 इंचावरती घेतलेली आहे। गळ्याची उंची जी आहे ती 10 इंचावरती मी दाखवण्यासाठी घेतलेली आहे। गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंचावरती घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने हवा तेवढा गळा घेऊ शकता। हे फक्त डीप नेकसाठीच आहे। हां, डीप नेकसाठी आपल्याला इकडे पाहता 1.25 इंचावरती आपण जे आहे ते मुंड्यामध्ये इथे जो आहे तो 1.25 इंचावरती जो आहे तो मुंडा शेप देऊन घेणार आहोत। हे फक्त डीप नेकसाठी। जर तुम्ही इथे छोटा गळा बनवत असेल, म्हणजे 6 इंचापेक्षा कमी जर करत असाल, तर त्यावेळेस इथे 1.5 इंच वापरायचे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पहा, आता आपण टक्स पॉईंट जो आहे तो 4 इंचावरती दिलेला आहे। त्याच पद्धतीने टक्सची उंची आहे तीही 4 इंचावरती दिलेली आहे। बॅक साईडची कटिंग आहे, अर्धा इंच दोन्ही बाजूने मार्क करून घेतलं। 1 इंच बरोबर असं व्यवस्थित आपल्याला टक्स पॉईंट 1 इंच जे आहे ते टक्समध्ये आपल्याला अंतर देऊन घ्यायचं आहे। आणि त्यानंतर पहा, आता फिटिंगच्या साईडला अर्धा इंच आपण जे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे अर्धा इंच वरच्या बाजूला यायचं आहे आणि तिरकस असं जोडून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची जी आहे ती ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपण बॅक पार्ट आधी कट करून घेणार आहोत, त्यानंतर आपण फ्रंट पार्टची कटिंग जी आहे ती दाखवणार आहे। पहा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पहा स्लीव्स कटिंग दाखवता येत नाही, कारण की स्लीव्स कधी लॉंग असते, कधी शॉर्ट असते, कधी मीडियम साईजची असू शकते। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये स्लीव्स कटिंग पेपर कटिंगसाठी तरी मी नाही दाखवू शकत, परंतु तरी तुम्हाला काही जर अडचण असेल किंवा कुठल्या साईजला किती घ्यायची आहे याविषयी जर प्रश्न असतील, तर हे पहा, जेवढे चेस्टचा चौथा भाग असतो त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची स्लीवची कटिंग करायची आहे। ती कुठल्याही साईजचं असू द्या, फक्त अर्धा इंच जे आहे तुम्हाला रुंदीमध्ये वाढवून घ्यायचं आहे, बाकी काही बदल करायचं नाही। आता हे पहा, या पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता फ्रंट पार्टसाठी पहा, आपल्याला 1 इंच बरोबर उंची जी आहे ती बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टसाठी 1 इंच जी आहे ती उंची आपल्याला वाढवून घ्यायची आहे। हे लक्षात ठेवायचं आहे, कंपल्सरी वाढवूनच घ्यायची आहे। खास नवीन शिकणाऱ्यांसाठी तर गरजेचंच आहे की त्यांनी 1 इंच पूर्ण उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे। कोणाला बघा फिटिंग करताना 1.25 इंच जास्त लागतं, कोणाला अर्धा इंच जरी असेल तरीही होतं, परंतु नवीन जे शिकतात त्यांनी 1 इंच उंची बरोबर आहे ती वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून काही अडचण येणार नाही। त्यानंतर पहा, आता जिथे आपण उंची वाढवून घेतली त्याच्यावरती मी मागचा जो आपण बॅकचा जो पार्ट कट केलेला आहे तो आहे तसा ठेवून घेतलेला आहे आणि जसा ठेवून घेतला आहे सेम त्याच पद्धतीने आपण याला ड्रॉ करून घेणार आहोत। बॅक पार्ट आहे हा फ्रंट पार्टवरती ठेवून घेतलेला आहे, बाकी कुठेही आपण मार्जिंग वाढवलेली नाही आहे। फक्त पहा, इथे उंचीमध्ये जे आहे ते 1 इंच मागच्या भागापेक्षा समोरच्या भागासाठी वाढवून घेतलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचे 5.5 इंचावरतीच बरोबर आलेलं आहे का, कारण आपण मार्करने ते बॅक पार्ट ठेवून मार्क केलेलं होतं, त्यामुळे व्यवस्थित चेक करायचं। जेवढा आपण 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंचावरती मुंडा घेतला होता त्याच पद्धतीचा समोरच्या भागासाठी देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे। आता त्यानंतर पहा, आता इथे गळा रुंदी आपल्याला किती हवी आहे, 2.25 इंचाची, जशी मागे घेतली सेम तीच त्याच पद्धतीने समोरच्या भागासाठी त्याच पद्धतीने देऊन घ्यायची आहे। त्यानंतर पहा, आता गळ्याची आपली तयार उंची आहे ती 6 इंचावर आपल्याला हवी आहे, तर आपण 6.5 इंचावरती मार्क करून घेतलं आणि अर्धा इंच जे आहे तो गळा आपण खालच्या बाजूने रुंद घेतलेला आहे। 2.25 वरती आहे गळा रुंदी, तर खालच्या बाजूला आपण 2.25 इंचावरती देऊन घेतलेली आहे।
त्यानंतर व्यवस्थित असं गोलगळ्याचा आपल्याला इकडे शेप देऊन घ्यायचा आहे। नवीन शिकत असाल तर तुम्ही फ्रेंच कर्व नक्की घ्या। फ्रेंच कर्वच्या साहाय्याने तुम्हाला कटिंग करायला एवढी सोपी जाणार आहे की कुठल्याच गोष्टीला तुम्हाला अडचण येणार नाही आहे। एक फ्रेंच कर्व वापरून तुम्ही हवे त्या पद्धतीची कटिंग करू शकता। आता इथे काय करायचं आपल्याला पहा, आता समोरच्या आणि मागच्या भागामध्ये इकडे आता इथे आपण 1.25 इंचावरती घेतलेलं होतं ना, तर तिथे आपल्याला अर्धा इंच बरोबर मध्ये अजून आतल्या बाजूला यायचं आहे आणि व्यवस्थित असं पहा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इकडे असा समोरच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। 1.25 इंचावरती तिकडे देऊन घेतलं होतं आपण, तर इकडे 1.25 इंचावरती मुंडा खुली देऊन घ्यायची आहे समोरच्या भागासाठी। त्यानंतर आता योगपट्टी जी आहे ती आपल्याला 3 इंचावरती काढायची आहे। 3 इंच दोन्ही बाजूने व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आणि सरळ रेषेमध्ये पायाला जोडून घ्यायचं आहे। ही तयारी जी आहे ती आपली त्या बाजूने 2 इंच आणि अलीकडच्या बाजूने 2.5 इंचाची होणार आहे, जेणेकरून घालताना कम्फर्टेबल वाटतं आपल्याला। आणि वरच्या बाजूला आपण इकडे 1.25 इंचावरती घेतलेलं होतं आणि व्यवस्थित असं पहा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण तो कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला कटोरीचा टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे। 38साठी टक्स पॉईंट जो आहे तो आपण दिलेला आहे 6 इंचावरती। गळ्याच्या बाजूला वरच्या साईडला 1 इंचावरती जायचं। आता इथे पाही मेथड खूप सोपी आहे। 3 इंच सरळ रेषेमध्ये यायचं आहे। 6 इंच बरोबर आहे का व्यवस्थित मोजून घ्यायचं, जी आपण रुंदी घेतलेली आहे कटोरीची, आणि ते बरोबर 3 इंच जे सरळ रेषेमध्ये आहे ते असं व्यवस्थित जोडून घ्यायचं। आणि गळ्याच्या साईडला पहा आता 1 इंच जिथे आपण मार्क केलं होतं तिथपासून ह्या पॉईंटपर्यंत फ्रेंच कर्वच्या साहाय्याने व्यवस्थित असं पहा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। एकदम इझी, एकदम सोपी पद्धत आहे पहा। तसं नसेल तर परत तुम्ही इथे मोजू शकता। पहा इथे आपलं जे आहे ते 2.5 इंचावरती आलेलं आहे। तुम्हाला जर इथे गोलाकार हवा असेल तर तुम्ही 2.25 इंचही देऊ शकता। त्यानंतर पहा आता फिटिंगच्या साईडला जसं आपण बॅक साईडसाठी अर्धा इंच घेतलं होतं, सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला तिरकस रेषेमध्ये असं अर्धा इंच जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। ही पहा अशा पद्धतीची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे। आता आपण याला कट करून घेऊया। बॅक पार्ट कट करायचं नाही आहे पहा, फ्रंटची साईड कट करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं जशी मी ज्या पद्धतीने पूर्ण ह्याच्यावरती मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने करून बघा आणि एक वेळा नक्कीच तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा आणि स्टिचिंग करून पहा कसा बसतोय कसा नाही, नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहतात मैत्रिणींनो, पण कमेंट बिलकुल करत नाही आहेत, लाईक पण कोणी करत नाही, काही प्रॉब्लेम असतील तर तेही कोणी विचारत नाही आहे। नवीन असाल तर तुम्ही नक्कीच कुठल्याही गोष्टीच्या विषयी तुम्हाला जी माहिती हवी आहे ती नक्की तुम्ही कमेंट करत जा, त्याविषयी मी तुम्हाला 100% रिप्लाय देईन। तुम्हाला जी ते अडचण येईल ते मला तुम्ही नक्कीच सांगत जा। माझी कटिंग कोणाला समजते की नाही हेही मला त्यामुळे समजत नाही आहे पहा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण आता योगपट्टी बाजूला करून घेतली। त्यानंतर इथे गळ्याचा भाग आहे समोरचा जो तोही आपण कट करून घेणार आहोत। तिकडे थोडंसं खालच्या बाजूने गळा डीप ठेवला ना की ब्लाऊज घातल्यानंतर ताणल्यासारखं होत नाही पहा। थोडंसं मागे पुढे जरी झालं असलं ना तरी ज्यावेळेस आपण पायपिंग करतो किंवा पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करतो त्यावेळेस इथे बरोबर गळ्याचा गोल शेप तयार होऊन जातो। हे पहा अशा पद्धतीने आपली आता ही कटिंग झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त जी कटोरी आहे छोटी आपली तीच फक्त आपल्याला वाढवायची, बाकी ह्याच्यामध्ये काही वाढवायचं नाही आहे, कुठेच वाढवायचं नाही। हाही पार्ट वाढवायचा नाही आहे, योगपट्टी वाढवायची नाही, जशी आहे सेम तशीच ठेवून आपल्याला कट करायची आहे। आता पहा आपण आता दुसरा पेपर ठेवून घेतलेला आहे। आता त्यावरती व्यवस्थित असं आपल्याला जशी आपण कटोरी कटिंग केली होती सेम त्याच पद्धतीची आपल्याला आता ही फक्त ड्रॉ करून घ्यायची आहे, जशी आहे तशी सेम ड्रॉ करून घ्यायची। सर्वप्रथम पूर्णतः पहा व्यवस्थित अशी आपण हिला ड्रॉ करून घेणार आहोत। आता दाखवल्याप्रमाणे पहा परत व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे की 6 इंचावरतीच बरोबर झाली की छोटी मोठी झाली आपल्याकडनं, कारण स्केच पेनने जेव्हा आपण राऊंड करतो त्यावेळेस अर्धा इंच कटोरीचा भाग जो आहे तो वाढण्याची शक्यता असते पहा। हे पहा आता 6 इंचापेक्षा थोडंसं 1-1, 2-2 पॉईंट तरी वाढलेले दोन्ही बाजूने, परंतु चेक करून घ्यायचं आणि बरोबर त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा असं बरोबर सरळ रेषेमध्ये इकडे 1.5 इंच अंतर ह्या बाजूने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने याही बाजूने आपल्याला इथे 1.5 इंच बरोबर असं अंतर वाढवून घ्यायचं आहे पहा। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं 1.5 इंच दोन्ही बाजूने अंतर वाढवून घेतलं। त्यानंतर आता जिथे आपण मिडल सेंटर काढलं होतं तिथपासून 1.5 इंच खालच्याही बाजूला वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा आता व्यवस्थित असं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। इथे 5.5 इंचावरती बरोबर जे आहे ते आपले दोन्ही बाजूंची रुंदी आलेली आहे। ज्यावेळेस मिडल सेंटर द्याल तुम्ही त्यावेळेस चेक करून घ्यायचं आहे। 5.5 इंचावरती बरोबर दोन्ही बाजूने आलेली आहे। त्यानंतर 5.5 इंच ही उंची आलेली आहे, सेम तीच इथे आहे का ते चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे। आता इकडे काय करायचं आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे। या बाजूने पहा 1/2 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा आहे। स्केच पेनने मागे पुढे होऊ शकतं त्यामुळे आपण गोलाकार शेप देऊन घ्यायचा।
त्यानंतर पूर्ण कटोरी जी आहे ती मोजून घ्यायची, आपली किती आलेली आहे ती. अशी व्यवस्थित मोजल्यानंतर ती 9 इंच भरलेली आहे. तर 9चे 4 भाग करायचे आपल्याला, म्हणजे किती येणार आहे, 2.25 इंचावरती, बरोबर 2.25 इंचावरती असं मिडल साईडला इथे आपल्याला जे आहे इथे 2.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. हे पहा 3 जागेवर मार्क केला आपण. आता वरती पाव इंचावरती वाढवलं, त्याच्या खाली इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पाऊण इंचावरती वाढवायचे, 1.25 इंचावरती, म्हणजे अर्धा आणि पाव इंच, 1 इंचाला पाव इंच कमी. आणि त्यानंतर इथे जे आहे ते 1 इंचावरती वाढवून घ्यायचं आणि खालच्या बाजूने इथे बरोबर 1.5 इंच. अशा पद्धतीने कटोरी वाढवली ना तर एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. कितीही नवीन शिकणार असणार तुम्ही, या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा आणि कटिंग करून स्टिचिंग करून मला नक्कीच सांगा की तुमची कटोरी कशी बसलेली आहे, ब्लाऊज कसा आलेला आहे. हे पहा. तर त्यानंतर आपल्याला इकडे काय करायचं आहे, टक्स पॉईंट 1.5 इंचावरती देऊन घ्यायचं आहे आणि टक्सची जी उंची आहे ती 3 इंचावरती घ्यायची आहे, कारण हा 36च्या जास्त साईजचा आहे. 36 पासून वरच्या साईडला 3 इंच तुम्हाला जी साईज असेल त्यासाठी 3 इंचाचा टक्स पॉईंट घ्यायचा असतो आणि 36पेक्षा जी छोटे आहेत, छोटी साईज आहे त्यासाठी 2.5 इंचावरती टक्स देऊन घ्यायचा असतो. हे पहा. अशा पद्धतीने व्यवस्थित जशी आपण कटोरी वाढवली ती आपण आता इथे कट करून घेणार आहोत. पहा थोडंसं पुढे याच्यामध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगते, परंतु आताही परत दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित असं. काय कटोरीमध्ये थोडंसं चेंजेस करायचं असतं ते का करायचं आहे, ते फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठीच करायचं आहे, बाकी काही अडचण येणार नाही आहे. हे पहा. अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली पूर्ण कटोरी जी आहे ती आपण आता इथे कट करून घेतलेली आहे. पहा अशा पद्धतीने. आता याचं आपण सेंटर काढून घ्यायचं आहे. पहा फोल्ड करायचं, बरोबर त्याचं सेंटर येऊन जाणार आहे. हे पहा. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं मिडलला बरोबर आणि 3 इंचावरती बरोबर असं इथे फोल्ड करून घ्यायचं. ही पहा झाली. अशा पद्धतीने जी आहे ती आपली ही कटोरी आहे ती वाढून तयार झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता काय करायचं, इथे आपल्याला वरच्या कॉर्नरपासून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे शेवटपर्यंत कटोरी, आणि फक्त जी आहे ती एक्स्ट्रा आपल्याला अर्धा इंच हवी आहे. पहा हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. अर्धा इंचापेक्षा जेवढं एक्स्ट्रा झालेलं आहे ते तिरकसमध्ये असं कट करून टाकायचं. आपलं नॉर्मल आलेलं, परंतु मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते केलेलं आहे. पूर्ण दोन्ही पॉईंट जोडून फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा फक्त जे आहे ते फक्त तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. अर्धा इंच फक्त ठेवायचं, त्याच्या एक्स्ट्रा जे असेल ते कट करून घ्यायचं. त्यानंतर आता हा मेन पॉईंट आहे की इथे तुम्हाला प्रत्येक जे आपण कटिंग केलेले आहे त्यावरती साईज लिहून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्ही कधीही कटिंग करणार त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. आता इकडे पूर्ण उंची किती आहे आपली, हा समोरचा भाग आहे, तर समोरच्या भागासाठी पूर्ण उंची जी आहे ती 16 इंच आलेली आहे आपली. इकडे 16 झालं, 15 इंच प्लस 1 इंच बरोबर 16 इंच. 16 इंच झाली. हा आहे आपला पुढचा भाग, किती साईज आहे 38 इंच, बरोबर इथे लिहून ठेवायचं आहे. पुढचा भाग पूर्ण उंची किती घेतली होती ते लिहून ठेवायचं आहे आणि किती साईजचं आहे ते लिहून ठेवायचं आहे. या पद्धतीचे पेपर जे आहे ते तुम्ही कटिंग करून चांगल्या मजबूत कपड्यावरती कटिंग करून व्यवस्थित असं ठेवून देऊ शकता. म्हणजे तुम्ही कधीही ब्लाऊज कट करणार त्यावेळेस आहे हे पॅटर्न ठेवून तुम्ही स्वतःचं ब्लाऊज कट करू शकता किंवा कस्टमरचे कट करून शिवू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला कटिंग काढायची गरज नाही आहे. पहा अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा. माझी मेथड कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने सर्व लिहून ठेवायचं आहे. हे पहा प्रत्येक साईजचं जे आहे ते लिहून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.